खुद्द औरंगजेबाला देखील अनेक वर्ष शोधून हा गड सापडला नव्हता. तर जय शिवराय गड्यांनो, आपण सध्या चाललो आहेत वासोटा गडावरती. गडाला जाण्यासाठी मुख्यतः साताऱ्यातून बामणोली या ठिकाणी यावं लागतं. तिथेच आपला मुक्काम असतो. हा मुक्काम कोयना नदीच्या काठाला असतो. इथे आपल्याला टेंट, बॉनफायर आणि इतर अनेक सुविधा पाहायला मिळतात. सकाळी उठल्यावर टेंटमधून दिसणारे हे नयनरम्य दृश्य मनाला प्रसन्न करून टाकते. आणि मग चालू होतो बोटीने प्रवास. खरं तर या जलसागराचं नाव आहे शवीसागर. त्याबद्दल थोडं ऐकूया. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे आणि त्याच्या समांतरच घेरा दातेगडची रांग पसरलेली आहे. महाबळेश्वरापासून ते दातेगडापर्यंत ही रांग पसरलेली आहे आणि या दोन्ही डोंगरांच्या मधून वाहते कोयना नदी. या कोयना नदीच्या तटावरती बांधलेले हे धरण आहे. त्याला शवीसागर म्हणतात. आणि अख्खी झाडीत रुद्रासारखा उभा आहे तोच वासोटा. 1.5 तास पाण्यातला प्रवास झाल्यानंतर चालू होते जंगलातली पायवाट. थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला दर्शन होतं मारुतीराया आणि गणपती बाप्पाचं. तर चला आपण दर्शन घेऊया. आणि मग नंतर प्रवास चालू होतो जावळीच्या घनदाट जंगलामध्ये. होय, हे तेच जंगल आहे जिथे नृसिंह अवतारी शिवरायांनी अफजलखानासारख्या नराधमाला उभा फाडला होता. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोसळणारे सह्याद्रीचे बेलाग कडे हेच या वासोट्याला अत्यंत दुर्गम बनवतात. पूर्वी वशिष्ठ ऋषींचे शिष्य या गडावरती वास्तव्याला होते आणि त्यांनी त्यांच्या गुरुचे नाव या गडाला दिले. तर वाशिष्ठ या शब्दावरूनच या गडाचे नाव वासोटा असे पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. पुढे आम्हाला एक वयस्कर आजी भेटल्या, ज्यावर ताक आणि बिस्लरीच्या बाटल्या विकायला जात होत्या. तर माझा एक मित्र पळत जाऊन त्याने त्यांची बॅग घेतली. मीच घेतली असती, पण माझ्याकडे आधीच एका आजींची बॅग होती. मग विचार केला, चला त्यांच्याकडून थोडी ऊर्जा घेऊ. पण ही ताकद येते कुठनं? म्हणजे त्या गुडघे ना हे पाणी पिऊन अजून बी ह्या मातीत तीच माणसं जन्माला येतात. हा आमच्यासारख्या पोरासनी लाज वाटायला पाहिजे. काय बघा मागं 5 वेळा बसल्यात सगळी. बाईसनी स्त्रीसनी अंबाबाईचं रूप का म्हणतात ते आता आम्हाला तुमच्याकडे बघून कळतंय ना. खरंच आदिशक्ती. आदिशक्तीचं दर्शन घेऊन थोडं पुढं आल्यानंतर डाव्या हाताला आम्हाला या 4 समाध्या लागल्या. पूर्वी इथे राज्य करणाऱ्यांपैकीच कोण्यातरी भूमिपुत्रांच्या या 4 समाध्या असाव्या असं आम्हाला आजींनी मागाशी सांगितलं होतं. तर समाधीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत उजव्या हाताला एक वाट नागेश्वर सुळक्याला जाते. या भागात वाघांची संख्या जास्त असल्यामुळे शिवरायांनी या गडाचं नाव व्याघ्रगड असं देखील ठेवलं होतं. याची नोंद पेशवाईतसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवरायांनी मुख्यतः या गडाचा उपयोग तुरुंगासाठी केला असं सांगितलं जातं. पूर्ण 1 तास जंगलाची खडी चढण पार केल्यानंतर हा निसर्गरम्य नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तिथून थोडं चढून गेल्यानंतर पुन्हा एकदा मारुतीरायाचं दर्शन होतं. तर या आपण दर्शन घेऊया. हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक गडकोटावरती तुम्हाला मारुतीरायाचं दर्शन होईलच, कारण मारुतीराया हा हिंदवी स्वराज्याचा शक्तिदाता आणि रक्षणकर्ता आहे अशी शिवरायांची दृढ निष्ठा होती. मंदिराच्या उजव्या हाताला तुम्हाला हा चुन्याचा घाणा पाहायला मिळेल. पूर्वी गडाच्या बांधकामात वापरले जाणारे चुन्याचे मिश्रण हे इथेच बनवले जायचे. थोडं पुढे गेलं की आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तिथून थोडं पुढे आल्यानंतर आपण इको पॉईंटला पोहोचतो आणि हा समोर दिसतोय तोच जुना वासोटा. इंग्रजांनी वासोट्यावरती तोफा टाकल्या होत्या, ते कदाचित याच डोंगरावरून. मारुती मंदिरापासून समोर आलं की आपल्याला महादेवाच्या या मंदिराचं दर्शन होतं. गडाचे स्थल दर्शन तर झाले, आता जाणून घेऊया गडाचा थोडासा इतिहास. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात असताना त्यांनी आपले पायदळ पाठवून जून 1660मध्ये हा वासोटागड जिंकून घेतला. अफजलखान वादानंतर शिवरायांच्या दोरोजी नावाच्या एका सरदाराने एका गरफीड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला अफजलखानाच्या गलबतांविषयी विचारलं, तर त्याने त्याची माहिती दिली नाही. याची शिक्षा म्हणून त्या इंग्रज अधिकाऱ्याला या वासोट्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते असा इतिहास सांगितला जातो. शेवटी गड उतार झाल्यानंतर मावळतीच्या सूर्यासोबतचा हा परतीचा प्रवास मनाला भारावून जातो आणि पुन्हा एकदा गडाच्या दर्शनाची आस मनाला लावतो. तर तुम्ही देखील वासोटा गडाचे दर्शन आणि हा चित्तथरारक प्रवासाचा अनुभव नक्की घ्यायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आणखीन असेच व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.